दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। बदलापूरची घटना ताजी असतानाच नुकतीच जव्हार तालुक्यातील ओझर गावातील एका गरीब आदिवासी कुटुंबातील 5 वर्षीय चिमुकलीवर बुधवारी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान लैंगिक अत्याचार झाल्याची घटना जव्हार तालुक्यातील ओझर गावात घडली। ओझर इथं चालू असलेल्या BSNL कंपनीच्या टॉवरच्या कामावर असलेल्या कामगारांपैकी एका 19 वर्षीय परप्रांतीय युवकानं पीडित मुलीला मांडीवर घेऊन तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली। सदर घटनेबाबत मुलीच्या पालकांनी जव्हार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असता जव्हार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन संबंधित आरोपीचा शोध घेतला असता सदर आरोपी तिथून पळून गेल्याचं समजलं। मात्र जव्हार युवा आदिवासी संघाच्या कार्यकर्त्यांनी रात्री BSNL टॉवरचं काम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन संबंधित आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। सदर आरोपीचं नाव इस्तियाक जुमरती अन्सारी, वय वर्ष 19 असून त्याच्यावर भारतीय न्याय संहिता BNS 2023 कलम 64, 65, 65, 2 बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 कलम 4 कलम 8 नुसार गुन्हा नोंदवून आरोपींना अटक करण्यात आली। सदर घटना ही अत्यंत निंदनीय असून याबाबत जव्हार परिसरातील सर्व जाती धर्माचे समाज बांधवांनी एकत्रित येऊन गुरुवारी आदिवासी क्रांती चौकात सदर घटनेचा जाहीर निषेध केला। आणि माझी मायबाप सरकारला एकच विनंती आहे की आम्हाला ही लाडकी बहीण योजना नको, आम्हाला सुरक्षित बहीण योजना हवी। कारण जेणेकरून आमच्या मुली आमच्या भगिनी निरळपणे किंवा निर्भयपणे कामाला जाऊ शकतील, शाळेत जाऊ शकतील। आज संध्याकाळी मुलगी येते तेव्हा आम्हाला सुद्धा टेन्शन असते काही शाळेत नेमकं काय झालं आहे काय नाही। आज लहान लहान मुलांना असे प्रश्न विचारायला आम्हाला सुद्धा लाज वाटते। मी सर्व शाळेमध्ये सुद्धा असे नियम करावेत की फक्त ते अटेंडन्स आहेत ते सुद्धा मुलीसाठी फक्त महिलाच ठेवाव्यात अशी आहे। आणि महत्त्वाची मागणी म्हणजे सरकारला अशी की सुरक्षित बहीण योजना लवकरात लवकर राबवावी। त्याबद्दल लाडकी बहीण योजना बंद केली तरी चालेल अशी माझी स्वतःची मागणी आहे सरकारला। धन्यवाद। यातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। तसंच पालघर जिल्ह्यात आलेल्या परप्रांतीय नागरिकांची तपासणी झाली पाहिजे, महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे अशा विविध मागण्यांबाबत पालघरचे सहाय्यक जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस स्टेशन यांना निवेदन देऊन सदर घटनेचा निषेध करण्यात आला।